सिन्नर शिर्डी महामार्गावर आज दुपारच्या सुमारास एसटी बस आणि एर्टिगा कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींवर शिर्डी येथील साईबाबा संस्थान रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर येथील कांबळे व ससाने परिवाराची एर्टिगा कार आणि पनवेलहून शिर्डीकडे येणारी एसटी बस यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहन चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटले. अपघातानंतर एसटी बस रस्त्यालगतच्या पालखी मार्गावर जाऊन कलंडली तर एर्टिगा कारचा अक्षरशः चक्काचूरा झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने मदतकार्य हाती घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमींवर साईबाबा संस्थान रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव.